नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. आपण आता बघणार आहोत केमिस्ट्री सब्जेक्ट C1. फिजिकल केमिस्ट्री आपण बघणार आहे आणि फिजिकल केमिस्ट्री मधला आपण टॉपिक बघत आहे स्टेट्स ऑफ मॅटर. आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे चार्ल्स लॉ. आता आपण बघणार आहे गे-लुसॅक लॉ. जो नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे गे-लुसॅक लॉ. आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय गे-लुसॅक्स लॉ. ठीक आहे, तर ऍक्च्युली आता गे-लुसॅक लॉ मध्ये बघा, तुम्हाला हा सेम पॉइंट टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 145 वरती बॉटमला दिसेल. गे-लुसॅक लॉ. लॉ काय बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर is directly proportional to temperature. Pressure is directly proportional to temperature. थोडक्यात काय, P is directly proportional to T. P is equal to K into T. हे रिलेशन झालं आपलं. आता लॉ काय, जेव्हा व्हॉल्यूम ऑफ अ गॅस कॉन्स्टंट आहे, काय व्हॉल्यूम ऑफ अ गॅस जेव्हा कॉन्स्टंट आहे, जेव्हा व्हॉल्यूम ऑफ अ गॅस कॉन्स्टंट आहे तेव्हा प्रेशर टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेव्हा व्हॉल्यूम ऑफ द गॅस कॉन्स्टंट आहे तेव्हा प्रेशर टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि त्यातच आपण लिहिलंय प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इथं P कोण आहे, प्रेशर ऑफ गॅस आपण पास्कल मध्ये बघणार आहे आणि टेम्परेचर T इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर इन केल्विन आणि K कोण आहे, कॉन्स्टंट. K आहे कॉन्स्टंट. गे-लुसॅक लॉ काय बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एकदम इझी आहे, काही अवघड नाही. स्क्रीनशॉट घ्या, पुढचा पॉइंट बघूया. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे गे-लुसॅक लॉ मधला, तो म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक लॉ. आपण बघणार आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक लॉ. इथे लिहितो मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आपण बघणार आहे, हा मार्क दुसरा आला. आपण बघणार आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक लॉ. ठीक आहे, हा ग्राफ आहे बघा. मी इथं म्हणतो प्रेशर इन पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे, असा ग्राफ दिसतोय बघा. मी इथं म्हणतो V1 V2 V3 V4 आणि रिलेशन काय येईल बघा, रिलेशन V4 is greater than V3 greater than V2 greater than V1. हे रिलेशन आहे त्यांच्यामधलं. ठीक आहे, जेव्हा टेम्परेचर जास्त आहे प्रेशर कमी आहे, टेम्परेचर जास्त आहे प्रेशर कमी आहे तेव्हा व्हॉल्यूम जास्त आहे. असं इन शॉर्ट मध्ये त्यांनी हा ग्राफ सांगितलाय बघा. आपण इथे अशा लाईन्स ड्रॉ करून आपल्याला क्लिअर होऊ शकतो. बघा, टेम्परेचर जसं वाढतंय तसं व्हॉल्यूम पण वाढतंय, प्रेशर पण वाढतंय. टेम्परेचर जसं वाढतंय तसं व्हॉल्यूम पण वाढतंय. बघा, टेम्परेचर वाढलं व्हॉल्यूम बघा अजून वाढतं.
प्रेशर बघा अजून वाढलं, मी टेम्परेचर अजून वाढवलं, प्रेशर अजून वाढलं, मी प्रेशर वाढवलं, टेम्परेचर वाढलं. ठीक आहे, असं आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, बस जास्त काय करायला नको. या लाल लाईन साठी तुम्ही ड्रॉ करायचं नाहीये पेपर. आता नीट लक्ष द्या, जेव्हा मी प्रेशर आणि टेम्परेचर, मी जेव्हा प्रेशर आणि टेम्परेचरचा ग्राफ काढतो आणि तो स्ट्रेट लाईन येतो, जेव्हा मी प्रेशर आणि टेम्परेचरचा ग्राफ काढतो आणि जेव्हा तो स्ट्रेट लाईन येतो, बघा जेव्हा मी प्रेशर आणि टेम्परेचरचा ग्राफ काढतो आणि जेव्हा तो स्ट्रेट लाईन येतो तेव्हा त्याला आपण म्हणतो आयसोकोर. व्हेन अ ग्राफ is plotted between temperature ब्रॅकेट मध्ये लिहितो केल्विन and pressure, केल्विनच्या ऐवजी टी लिहिलं, त्याचं नोटेशन P, and we obtain a straight line such graph is called isochore. isochore आहे ना, isochore. बघा मी काय म्हणतोय, when a graph म्हणजे हा ग्राफ is plotted between temperature and pressure, temperature आणि pressure, बघा temperature and pressure, we obtain a straight line obtain झालाय. such graph is called isochore. such graph is called isochore. हा गेल-लुसाक लॉ मधला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. जेव्हा आपण टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू प्रेशर ग्राफ प्लॉट करू तेव्हा आपण आयसोकोर म्हणणार आहे. ह्याच्या आधीच्या लेक्चरला आपण चार्ल्स लॉ मध्ये आयसोबार बघितलेला होता, ग्राफचा पार्ट टाइप. आता ग्राफचा अजून एक टाइप तुमच्या समोर आला, आयसोकोर टाइप आला. कुठला टाइप आला? आयसोकोर टाइप तुमच्या नजरेसमोर आला. ठीक आहे, हा होता गेल-लुसाक लॉ. स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पार्ट बघू. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे बघा ॲव्होगॅड्रोज लॉ. थोडंसं लिहून घेतलं की ज्याने थोडंसं इझी पडेल आपल्याला, तुम्हाला सुद्धा. ॲव्होगॅड्रोज लॉ, आपण पहिला लॉ बघितला बघा, बॉयल्स लॉ बघितला, त्याच्यानंतर आपण बघितला चार्ल्स लॉ, त्याच्यानंतर आपण तिसरा बघितला गेल-लुसाक लॉ, आणि आता चौथा आणि आपण शेवटचा लॉ बघणार आहे. तो लॉ म्हणजे आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. पेज नंबर टेक्स्टबुकचा आहे 146, त्याच्यावरती हा लॉ दिलेला आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. 1811 साली 1811 ला अमिलियो ॲव्होगॅड्रो, 1811 ला अमिलियो ॲव्होगॅड्रो नि हा लॉ पुट फोर्थ केलाय, प्रपोज केलाय, पुट केलाय, ठेवलाय तुमच्या समोर. आणि तो आहे गॅसचा चौथा लॉ आणि शेवटचा आणि अंतिम लॉ. फर्स्ट होता बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेल-लुसाक लॉ आणि ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतोय बघा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, ऑक्सिजन 5 लिटर, नायट्रोजन 5 लिटर, सल्फर 5 लिटर, झेनॉन 5 लिटर, सगळे 5 लिटर गॅस घ्या. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर कंडिशन, सेम टेम्परेचर and pressure contains equal number of molecules. सगळे गॅसेस घ्या, सगळ्या गॅसेसचा टेम्परेचर सेम ठेवा, प्रेशर सेम ठेवा, तर सगळ्या गॅसेस मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स तेवढेच असतील. मग ऑक्सिजन असू दे, हायड्रोजन असू दे, लिथियम असू दे, किंवा आणि कोण पण असू दे, झेनॉन असू दे, आर्गॉन असू दे, कुणी असू दे. परत बघा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. कंडिशन काय आहे? सेम टेम्परेचर अँड प्रेशर. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तेव्हा सगळ्या गॅसेस मध्ये
नंबर ऑफ मॉलिक्युल्स सारखेच असतील. सगळ्या गॅसेस मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सारखेच असतील. आणि काय म्हणतो बघा तो, मग V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस, N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स. बघा नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स, त्याच्यावरच मी काय लिहिलं, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. आपण म्हटलं ना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. Therefore V is equal to K into N. नेहमीप्रमाणे बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढली आणि कॉन्स्टंट टाकला K. मग V upon N घेतलं खाली इज इक्वल टू कॉन्स्टंट. सगळ्या जर व्हॉल्यूम सगळीकडे सारखा ठेवला, 5 लिटर 5 लिटर 5 लिटर 5 लिटर, चार गॅस आहेत, चारही अननोन गॅस आहेत, सगळीकडे प्रेशर आणि टेम्परेचर सेम ठेवलं तर सगळ्यामध्ये मॉलिक्युल्स सारखे असतात. सगळ्यामध्ये मॉलिक्युल्स सारखे असतात. आणि हा लॉ आहे चौथा लॉ की जो अमिलियो अवोगाड्रोनी 1811 ला दिला. जवळपास 209 वर्षापूर्वीचा लॉ आहे. स्टील तो लॉ बरोबर आहे. आणि विचार करा 200 वर्षानंतर देखील आपण अमिलियो अवोगाड्रो हे नाव ऐकतोय. त्याच्या पुढच्या 10 पिढ्या आल्या असतील. कालची मित्र आपल्याला आज विसरतात. मग हे विचार करा 200 वर्षापासून आपण त्याचा लॉ स्टडी करतो. कुठल्या देशावर सांगू? इटालियन सायंटिस्ट. तो इटालियन सायंटिस्ट आहे अमिलियो अवोगाड्रो. अमिलियो अवोगाड्रो. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचा पाठ बघू. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तो आहे बघा आपला नेक्स्ट पार्ट. एकदम इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 146 वरती इथे दिलंय बघा. मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.414 लिटर, काय दिले बघा, लिटर मोल, लिटर पर मोल. एकदम परफेक्टली डोक्यामध्ये लिहून ठेवा. मोलार व्हॉल्यूम कुठल्याही गॅसचं मोलार व्हॉल्यूम हे 22.414 लिटर पर मोल असतं. आणि ह्याला कंडिशन्स काय आहेत बघा, S डॉट T डॉट P. आता S डॉट T डॉट P म्हणजे काय, स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशर. आता स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. आणि प्रेशर किती आहे, 10⁵ बार आहे ना. प्रेशर आहे बघा 10⁵ पास्कल, किंवा म्हणू शकता तुम्ही 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जेव्हा तुम्ही 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशर ठेवता, जेव्हा तुम्ही तो गॅस 0 डिग्री सेल्सिअसला ठेवता, तेव्हा देशातल्या सगळ्या गॅसेसचं व्हॉल्यूम 22.414 लिटर असेल. 22.414 लिटर असेल. जेव्हा तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर ठेवता, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरला प्रेशर ठेवा, तेव्हा देशातल्या सगळ्या गॅसेसचं व्हॉल्यूम हे 22.414 लिटर असेल. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. यालाच आपण काय म्हणतो, मोलार व्हॉल्यूम. एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघणार आहे नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे रिलेशन बिटवीन molar mass and density. Relation between molar mass and density आपण बघणार आहे आता नेक्स्ट पार्ट. ठीक आहे, आपल्याला रिसेंटली जर आपण बघितलंय अवोगाड्रो लॉ काय होता, V is directly proportional to N.
n म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ मोल्स आहे किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग मी काय म्हणतो, V इज इक्वल टू K इंटू N. ठीक आहे, K कोण आहे, कॉन्स्टंट आहे, N कोण आहे, नंबर ऑफ मोल्स आहे किंवा मॉलिक्युल्स आहे. ठीक आहे, V कोण आहे, व्हॉल्यूम. हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यावरनं मी असं लिहू शकतो का? ठीक आहे, आता बघा मी एक गोष्ट लिहितो, नीट लक्ष द्या या साईडला. नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स हे काय असतात, मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास. मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजेच काय, n इज इक्वल टू काय असते, छोटा m अपॉन मोठा m. छोटा m कोण आहे, मास इन ग्रॅम. मोठा m कोण आहे, मोलार मास. n कोण आहे, नंबर ऑफ मोल्स. मी याला बॉक्स करतो. ठीक आहे, ही n ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतो. v इज इक्वल टू k इंटू स्मॉल m अपॉन कॅपिटल M. ठीक आहे, मी या साईडला लिहितो. कॅपिटल M इज इक्वल टू काय येईल, कॅपिटल M इकडे आला, v खाली गेला, म्हणजे काय आलं, k इंटू m अपॉन कॅपिटल M अपॉन v. m अपॉन v बरोबर. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं रे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं रे, आपण फिजिक्स मध्ये बघितलंय. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं रे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे असतंय डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम काय असतंय, डेन्सिटी. मग मी काय लिहितो, कॅपिटल M इज इक्वल टू K इंटू D. आणि D कोण आहे, डेन्सिटी. मी लिहितो इथं, वेअर D इज इक्वल टू डेन्सिटी. where D is equal to density, M is equal to K into D. मग त्याच्यावरनं काय आलं बघ, इन शॉर्ट मोलार मास. M म्हणजे कोण आहे, मोलार मास. M म्हणजे कोण आहे, मोलार मास is directly proportional to density of a gas. Molar mass is directly proportional to density of a gas. इथं लिहू, जागाच नाही, इथं लिहू. मोलार मास is directly proportional to density of gas. Molar mass is directly proportional to density of a gas. एकदम इझी आणि सिंपल. मोलार मास is directly proportional to density of a gas. स्क्रीनशॉट घे.